सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. पौर्णिमेनिमित्त मी सकाळी लवकर उठले होते. असं छान प्रकारे उंबरठ्याला लेपन वगैरे करून घेतलं. उंबरठ्याची पूजा वगैरे झाली. दरवाजाही पूजा झाली. दरवाजाची देखील पूजा केली. दरवाजाची पूजा झाल्यानंतर लगेच आपली देवपूजा करून घेतली. असं आज पौर्णिमानिमित्त देवांना पंचामृताने अभिषेक देव वगैरे स्वच्छ करून घेतले. त्यानंतर आपल्या स्वामींना उठणं वगैरे लावून छान असा अभिषेक घालून घेतला. त्यानंतर माझी देवपूजा उरकली. पटकन आपली नित्यसेवा टाईम होता म्हणून बाळ वगैरे झोपलेलं होतं म्हणून लगेच नित्यसेवाही करून घेतली. 11 माळी जप 3 अध्याय स्वामींचे आणि आपल्या कुलदेवताचा मंत्र अशी नित्यसेवाही झाली. सायंकाळी 6:30 वाजता प्रदक्षिणात आम्ही दोघी जावा म्हणजे आमच्या ताई आणि मी असे दोघी शंकर मंदिरात गेलो. त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला 7:30 वातींचं दीपदान करायचं असतं शंकर मंदिरात किंवा घरातही करू शकतो. पण आपल्याकडे मंदिर जवळ असल्यामुळे आम्ही दोघी पण मंदिरात गेलो. छान प्रकारे दीपदान केलं. तिथे बसून आम्ही दिवा विजेपर्यंत सेवाही केल्या. 1-1.5 तास सेवा केल्या. दिवा विजायला टाईम लागल्यामुळं छान असे सेवाही झाल्या. त्यानंतर आम्ही घरी आलो. कार्तिक स्वामी जयंती असल्यामुळे स्वामींचीही सेवा केली. कार्तिक स्वामींची भगवान कार्तिक यांचा गायत्री मंत्र म्हणून मोरपिसावरती सेवा केली. केंद्रात जायला काही जमलं नाही, घरी गडबड असल्यामुळं. असं कार्तिक स्वामींची सेवा झाल्यानंतर ती 5 नावं वगैरे मागे लिहून झाल्यानंतर आम्ही लगेच तुळशीचं लग्न लावायला घेतलं. जवळजवळ 8:30ला आम्ही तुळशीचं लग्नाची तयारी करायला घेतली दोघींनी पण. छान असं ताईंनी पटपट देवीचं उरकलं. मी रांगोळी वगैरे काढून घेतली. छान प्रकारे दोघींनी मिळून आम्ही देवीची तयारी केली, पूजेची तयारी केली. आता लग्नाला वऱ्हाडी होते आमचे भाऊ, आई, माझा मुलगा चिमण्या, आदू, धीराचा मुलगा असं आमची फुल फॅमिली होती. छान प्रकारे ताईंनी अक्षता वगैरे वाटून घेतला. मंगलाष्टिका वगैरे आमच्या भाऊंनी म्हटल्या मंगलाष्टिका. छान प्रकारे लग्न पार पडलं. आमच्या गल्लीत एक काकू आजारी आहेत त्यामुळे आम्ही साधंच लग्न केलं. रुमालच घेतला होता मध्ये, छोटंसंच आपलं सजावट करून आपला विधी मार्ग करायचा म्हणून आम्ही छान असं लग्न पार पडलं. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि वऱ्हाडी म्हणून माझा मुलगा होता. तो छान आनंद घेत होता आणि छान डान्सही करत होता. त्यानंतर लग्न झाल्यानंतर अष्टिका वगैरे झाल्यानंतर आदूनीही छान डान्स केला. त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली. छान प्रकारे आम्ही दोघांनी असे आरती झाली. नंतर मस्त प्रसाद वगैरे वाटला, फोटो वगैरे काढले. आपली तुळशी मातेची माफी मागितली, काही चुकलं वगैरे असेल तर माफ कराई. साधी भोळी सेवा तुझ्या चरणी अर्पण केली आणि अशा छान प्रकारे कार्यक्रम. पौर्णिमेची पूर्ण सेवा झाली. दिवसभरात सेवा होत्या. सगळ्या व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडल्या. पौर्णिमेनिमित्त केलेल्या सगळ्या सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि या ब्लॉगमध्ये इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मंगलाष्टिका ऐकली की आजही अंगावरती काटा येतो.